नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. न्यूझीलंडचा महान फलंदाज, शांत स्वभावाचा कर्णधार आणि कसोटी क्रिकेटचा खरा योद्धा केन विल्यमसन याने कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. मैदानावर कधीही आक्रमक शब्दांचा वापर न करणारा, पण बॅटने गोलंदाजावर वर्चस्व गाजवणारा हा महान खेळाडू आता पांढऱ्या जर्सीत दिसणार नाही. पण केन विल्यम्सचा प्रवास नेमका कसा होता, त्याने कोणते विक्रम केले आणि त्याच्या निवृत्तीमुळे क्रिकेट विश्वात कोणती पोकळी निर्माण झाली आहे, हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. केन विल्यमसन हे नाव ऐकलं की क्रिकेटमधील संयम, शिस्त, उत्कृष्ट तंत्र आणि शांत नेतृत्व डोळ्यासमोर उभे राहते. न्यूझीलंड क्रिकेटचा सर्वात यशस्वी फलंदाज मानल्या जाणाऱ्या केन विल्यम्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याची बातमी समोर आल्यानंतर जगभरातील क्रिकेट चाहत्यामध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. केन विल्यमसनचा जन्म 8 ऑगस्ट 1990 रोजी न्यूझीलंडमधील तौरंगा येथे झाला. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने न्यूझीलंडच्या युवा संघात स्थान मिळवले आणि पुढे राष्ट्रीय संघापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. 2010 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावत त्याने आपल्या मोठ्या कारकिर्दीची झलक दाखवली. त्यानंतर अनेक वर्षे तो न्यूझीलंडच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ राहिला. विल्यम्सची फलंदाजी ही केवळ धावा करण्यापुरती मर्यादित नव्हती. त्याच्या खेळात संयम, तांत्रिक परिपूर्णता आणि परिस्थितीनुसार खेळ बदलण्याची क्षमता होती. जगातील कोणत्याही मैदानावर कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध धावा करण्याची त्याची क्षमता विशेष मानली जाते. कर्णधार म्हणून केन विल्यम्सने न्यूझीलंड क्रिकेटला नवी उंची दिली. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने अनेक ऐतिहासिक यश मिळवले. 2019च्या ICC क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंड अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. जरी संघ विजेता ठरला नाही तरी विल्यमच्या नेतृत्वाचे जगभर कौतुक झाले. यानंतर 2021 मध्ये ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव करून 4 कसोटी विजेतेपद मिळवले. हा क्षण न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशापैकी एक मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये विल्यम्सचे हजारो धावा, अनेक शतके आणि असंख्य विक्रम आपल्या नावावर केले. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये त्याचे नाव अग्रस्थानी आहे. त्याने ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध उत्कृष्ट खेळी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या कारकिर्दीतील अनेक डाव आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहेत. कठीण परिस्थितीत संघाला संकटातून बाहेर काढणे, मोठ्या सामन्यामध्ये जबाबदारी घेणे आणि संघासाठी लढण्याची वृत्ती यामुळे तो चाहत्यांचा लाडका बनला. निवृत्ती जाहीर करताना विल्यम्सने आपल्या सहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे, कुटुंबियांचे आणि चाहत्यांचे आभार मानले. क्रिकेटने आम्हाला खूप काही दिले असून आता पुढील पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे, असे त्याने सांगितले. आज केन विल्यमसन मैदान सोडत असला तरी त्याने निर्माण केलेला वारसा कायम राहणार आहे. त्याचे फलंदाजी, नेतृत्व आणि खेळाडूची वृत्ती पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. मित्रांनो, केन विल्यम्सच्या कारकिर्दीतील तुमची आवडती खेळी कोणती? त्याच्या निवृत्तीबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.